नमस्ते वार्ता संस्कृतं प्रति स्वागतम् इयमत्र रश्मि आदौ प्रमुखवार्ताः ന്യൂസ് ഹെഡ്ലൈൻസ് ബ്രോട്ട് യു ബൈ ആർജി നല്ലെണ്ണ. ആർജിക്കാം നല്ലൊരു പ്രാർത്ഥനാശീലം. രമേശ് ആർജി നല്ലെണ്ണ. एकीकृत पौरनियमं प्रावर्तिकं कर्तुं सिद्धोभूतः उत्तराखण्ड. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी बीजकं सभायाः अङ्गीकाराय असमर्पयत्. जय श्रीराम घोषणया भारतीय जनता दलाङ्गाः बीजकं स्वागतीकरोत्. विद्याभ्यास मेखलां नैजवत्करणाय प्रवृत्तं पिणराई सर्वकारस्य निर्णयं ऋणथिं करोति वामपक्ष छात्र संघटना SFI. आर्थिक प्रकल्पनायाः विदेश सर्वकलाशाला प्रख्यापने आशंका वर्तते संघटनायाः संस्थान अध्यक्षा. नैज सर्वकलाशालाभ्यः सर्वकारीय नियन्त्रणम् आवश्यकमिति के अनुश्री. अतिरूक्ष शुल्कवर्धनया कृषिजनेभ्यः केन्द्रसर्वकारस्य साहाय्यं. 90 रूप्यकाणां शुल्कत्वे भारततण्डुलः अद्य आरभ्य विपण्यां समायाति. सायंकाले केन्द्रभक्ष्यमन्त्री उद्घाटनं करिष्यति. इण्डी सख्ये ममता बानर्जीम् अनुनयं कर्तुं प्रयतते कांग्रेस. ममता सख्यस्य भागम् इति राहुल. स्थानचर्चायाः प्रतिकरणानि प्रकाशितानि सन्ति इति घटना. वार्ताः विस्तरेण. एकीकृत पौरनियमं प्रावर्तिकं कर्तुं सिद्धोभूतः उत्तराखण्ड. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी बीजकं सभायाः अङ्गीकाराय असमर्पयत्. जय श्रीराम घोषणया भारतीय जनता दलाङ्गाः बीजकं स्वागतीकरोत्. साहचर्यस्मिन् बीजकोपरि प्रतिपक्षकोलाहलात् द्विवादनपर्यन्तं विधानसभां स्थगयत्. प्रतीक्षायाः कालं समाप्तिं याति. प्रयत्नान् प्रति सहयोगः कुर्यादिति प्रतिपक्षाय मुख्यमंत्री अवोचत्. 70 विधानसभायां 47 स्थानानि भारतीय जनतादलाय वर्तन्ते. लिङ्गसमत्वं सम्बद्धि तुल्य अधिकारादयः सन्ति बीजकस्य प्रधान अंशाः. माननीय अध्यक्ष जी, मैं आपकी अनुज्ञा से समान नागरिक संहिता उत्तराखंड विधेयक 2024 को प्रस्थापित करने हेतु सदन की अनुज्ञा चाहता हूँ. प्रश्न यह है कि समान नागरिक संहिता उत्तराखंड 2024 विधेयक को पुरस्कृत करने हेतु सदन की अनुज्ञा दी जाए. जो माननीय सदस्य के पक्ष में कृपया आते हैं. जो माननीय सदस्य के विरोध में हो नहीं है. बाकी संख्या अनुज्ञा दी गई. माननीय अध्यक्ष जी, मैं आपकी अनुज्ञा से समान नागरिक संहिता उत्तराखंड विधेयक 2024 को पुनर्स्थापित करता हूँ. प्रतिज्ञा दे दी जाए. इण्डी सख्ये विमता जाता ममता बानर्जीम् अनुनयं कर्तुं प्रयतते कांग्रेस. ममता सख्यस्य भागमिति राहुल प्रास्तौत. स्थानचर्चायाः प्रतिकरणानि प्रकाशितानि सन्ति इति कथनं प्रवृत्तम्. गोवा राज्यपालस्य वाहनव्यूहे कार्यानं चालयित्वा सुरक्षा CPM कोഴിക്കോട് जनपदाधिकारिणः पुत्रोपरि अभियोगपञ्जीकरणं विना रक्षकगणं. दोषकविगणनेयं CPM नेतोः पुत्रः इति हेतुना भवति इति BJP जनपदाध्यक्षः VK सजीवः आरोपयत्. IPC 124 प्रकारम् अभियोगं पञ्जीकरणीयं. घटनायां मुख्यमन्त्री उत्तरं कथयेत इति च BJP उन्नयति. प्रगत रविवारे रात्रौ कोഴിക്കോട് जनपदे मावूरे गोवा राज्यपालस्य वाहनव्यूहम् अतिक्रमायत्. CPM जिल्ला सेक्रेटरी P मोहनस्य पुत्रस्य जूलियस् निगिदासस्य कार्यानं. परं निगिदासं कसबारक्षकाः निबध्नात् चेदपि CPM जनपदा समित्याधिकरणाः पुत्राः इति अभिज्ञाने निसारदण्डधनं स्वीकृत स्वतन्त्राः अकरोत्. द्विवारं राज्यपालस्य यानव्यूहे कार्यानम् अतिक्रमम् अकरोत्. एतत्तु अविवेकं नास्ति. IPC 124 प्रकारम् अभियोगाः पञ्जीकरणीयम् इति भारतीय जनतादलम् आवश्यम् उन्नयति. പോലീസ് സ്റ്റേഷനിൽ എത്തിയപ്പോൾ
CPMന്റെ ഉന്നതനായിട്ടുള്ള നേതാവിൻ്റെ മകനാണ് എന്ന് തിരിച്ചറിഞ്ഞതിന് ശേഷം ട്രാഫിക് നിയമം ലംഘിച്ച വകുപ്പിൽ പെറ്റിയടിച്ച് വിട്ടു എന്നാണ് ഇപ്പോൾ അറിയാൻ വേണ്ടി സാധിച്ചിട്ടുള്ളത്. 124 വകുപ്പ് ചേർത്തുകൊണ്ട് കേസെടുക്കണമെന്ന് ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടി ആവശ്യപ്പെടുകയാണ്. അതുകൊണ്ട് കേരള പോലീസ് അവരുടെ ഡ്യൂട്ടി സത്യസന്ധമായി ചെയ്യണമെന്ന് ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടി ആവശ്യപ്പെടുകയാണ്. മുഖ്യമന്ത്രി യാത്രാം കുറുവൻ മാർഗേ പ്രതിപക്ഷ സംഘടനായാः നേതൃജനാൻ ബന്ധനം കുറുവൻ രാജ്യേ ഗോവരാജപാലസ്യ സുരക്ഷാयै ഉദ്ഘൂർണിതാം വിദഗ്ധം സ്വതന്ത്രതാः അകരോത്. രക്ഷകാനാം പക്ഷപാത് ഗുരുതര കൃത്യനിർവഹണ ലംഘനം പ്രവർത്തം. രക്ഷകാः കൃതകൃത്യാः ഭൂയാതിഥി ആവശ്യം ഉന്നിതം. വാർത്താദളം ജനം. കേരളസ്യ ആർത്ഥിക സമാകൽപ്പനായാം ഭക്ഷ്യക്ഷേത്രം വിഗണയൻ സാഹചര്ये പ്രതിഷേധयति മന്ത്രി GR അനിൽ. ദളാന്തെ മന്ത്രിസഭായാം ച വിഷയം ഉന്നയति. ധനമന്ത്രിണ ചർച്ചാം करिष्यति GR അനിൽ देहल्यां प्रतिकरोत्. ആർത്ഥിക പ്രകൽപ്പനായാം CPI പ്രശാസനം കുർവൻ ക്ഷേത്രാണാം വിഗണന പ്രവർത്തേതി ആക്ഷേപം പ്രചലൻകാലേ अस्ति. മന്ത്രി GR അനിലस्य പ്രതികരണം. സാഹചര്യസ്മിन् സാമാന്യജനേഭ്യः അവഷ്ടംബം പ്രതീയ കേന്ദ്രസർവകാरेण വിപണ്യാം അനയൻ ഭാരത് തण्डुलस्य വിതരണോദ്ഘാടനം കേന്ദ്ര ഭക്ഷ്യമന്ത്രി പീയൂഷ് ഗോയൽ അദ്യ ദേഹല്യാം നിർവഹതി. ദേശീയ ഭക്ഷ്യസുരക്ഷാ നിയമസ്യ നിർവഹണായ 1.40 കോടി ರೂಪ್ಯಕಾಣಿ ഭൂഭൂഷരഹിത കേരള പദ്ധത്യാം 2 കോടി ರೂಪ್ಯಕಾಣി സപ്ലൈകോ വിതരണ കേന്ദ്രാണി നവീകരണായ 10 കോടി ರೂಪ್ಯಕಾണി ഭാഗപൂർത്തി ക്ഷേത്രസ്യ പ്രാഥമിക സുവിധാ വികാസായ 2.5 കോടി ರೂಪ್ಯಕಾണി ഏവം അഹത്യ 55.6 കോടി ರೂപ്യകാണി കേരള സംസ്ഥാന ആർത്ഥിക സമകൽപ്പനായ ഭക്ഷ്യഭാഗപൂർത്തി ക്ഷേത്രായ പ്രകൽപ്പയത്. ഭക്ഷ്യഭാഗപൂർത്തി ക്ഷേത്രാണി ഖിലനാവസ്ഥ അഭിമുഖീകുറുവൻ സാഹചര്യെ 300 കോടിമിതിം ರೂಪ್ಯകാണി സഹായം ഭാഗപൂർത്തി ക്ഷേത്രം പ്രതീക്ഷയത്. വിഷയമന്ത്രി GR അനിൽ പ്രതിഷേധം പ്രകടയത്. കേരളത്തിലെ ഭക്ഷ്യ പൊതുവിതരണ രംഗം വിശേഷിച്ച് ഇപ്പോൾ സപ്ലൈകോ കുറേയേറെ പ്രയാസങ്ങളും പ്രതിസന്ധികൾ നേരിടുന്ന ഒരു ഘട്ടമാണ്. അതുകൊണ്ട് അതിനനുസരിച്ച് ജനങ്ങൾ ആഗ്രഹിക്കുന്ന ജനങ്ങളുടെ മനസ്സിലൊരു പ്രതീക്ഷയുണ്ട് ഗവൺമെൻറ്. അപ്പോൾ അതിനനുസൃതമായിട്ടുള്ള ഒരു സമീപനം കൂടുതൽ ഉണ്ടാകണമെന്നുള്ളതാണ് ആവശ്യം. അത്തരം വിഷയങ്ങളെ സംബന്ധിച്ച് പരസ്യമായൊരു പ്രതികരണത്തിന് ഞാൻ പോകുന്നത് ശരിയല്ല എന്ന് നിങ്ങൾക്കറിയാം. എന്തായാലും മന്ത്രി എന്ന നിലയിൽ ഞാൻ അത്തരം വിഷയങ്ങൾ ധനകാര്യമന്ത്രിയുമായി ആവശ്യമായ ചർച്ച നടത്തും. സംസ്ഥാന ആർത്ഥിക സമകൽപ്പനായാം CPM ഘടകസ്യ കൃഷിക്ഷേത്രം ച വിഗണയത്. സാഹചര്യ അസ്മിൻ പ്രതികിലോ നവ 20 ರೂಪ್ಯകാണി മൂല്യവിപണിം സമാഗച്ഛൻ കേന്ദ്രപക്ഷസ്യ ഭാരത തण्डुलं ദരിദ്രേഭ്യः സമാശ്വാസവാർത്താ ഭവതി. നാഷണൽ അഗ്രികൾച്ചർ കോഓപ്പറേറ്റീവ് മാർക്കറ്റിംഗ് ഫെഡറൽ ഓഫ് ഇന്ത്യ, നാഷണൽ കൺസ്യൂമേഴ്സ് ഫെഡറൽ, ദേശീയ ഭണ്ഡാർ വിതരണ കേന്ദ്രാണി ച തण्डुलं വിതരണം കുർവന്തി. ഇ-കോമേഴ്സ് പ്ലാറ്റ്ഫോം ദ്വാരാ ച ഭാരത തण्डुलं അവാപ്തെ 15 കിലോ സ്യൂദേശു തण्डुलं മിലതി. ഭവിഷ്യകാലേ സഞ്ചാരൻ ആപണാഃ ച ആയോജയന്തി. വാർത്താദളം ജനം. രക്ഷകഗണം പരോക്ഷം വിമൃശ്യ മുഖ്യമന്ത്രി പിണറായി വിജയः സേനാംഗാः അഹംഭാവः त्यजेत इति മുഖ്യമന്ത്രി അവദत्. രക്ഷകഗണस्य സഖ്യതായാः परं വ്യക്തിപരദായിത്വാनि च कुर्यात्. രക്ഷകഗണस्य सम्मर्दानां परिहाराय സൈബർ സെൽ ക്ഷേത്രാദിഷു സംഖ്യാവർദ്ധനായ നിർണയः प्रवृत्तः. സൈബർ ഡിവിഷൻ പോലീസ് പദ്ധതീനാ ഉദ്ഘാടനവേളായാം ആസീത് മുഖ്യമന്ത്രിണः പരാമർശം. CMRL संस्थायां पुनः SFIO परिशोधना प्रचलति. आलुवायाः वाणिज्यकार्यालये अस्ति परिशोधना. वीणाविजयस्य एक्सालोजिक् संस्थां प्रति करादानक्षेत्रस्य प्रतिवेदनानि च संघं परिशोधयति. CMRL संस्थायाः आलुवा प्रदेशस्थ कार्यालये द्वितीयवारं SFIO परिशोधना प्रवृत्ता. SFIO उपनिदेशकस्य अरुण प्रसादस्य नेतृत्वे वर्तमानसङ्घः प्रातःकाले 10:00 संशोधनं प्रारब्धः. मुख्यमन्त्रिणः पुत्री वीणा विजयोपरि करादानक्षेत्रेण कृता परिशोधना प्रतिवेदनानि च सीरियस् फ्रॉड इन्वेस्टिगेशन संस्था संशोधयत्. CMRL संस्थायाः करादानक्षेत्रेण अधीनित दैनिकीसु वीणा विजयस्य संस्थायै प्रदत्त उत्कोचस्य गणनाः सन्ति. सेवनानि विना वीणा विजयस्य अधीशत्वे वर्तमाने एक्सालोजिक् संस्थायै धनम् अदात्. CMRL इत्यस्ति करादानक्षेत्रस्य परिदर्शनम्. 1.72 കോടി रूप्यकाणि CMRL एक्सालोजिकाय अदात्. दलद्वयं भूत्वा एकस्मिन् समये आलुवायां कोच्चि करादानक्षेत्रकार्यालये च परिशोधनम् अकरोत्. गतदिने च CMRL कार्यालये परिशोधना प्रवृत्ता.
कार्यालये कर्मचारिणां साक्ष्यांशाः SFIO संघः स्वीकरोत्। वार्तादलं जनम्। वार्ता संस्कृतमत्र सम्बध्यते। अग्रिमवार्ता संस्कृतं श्वः सायं 5:05 अधिकवार्तानां दृश्यानां कृते जनम् tv.com सन्दृश्यतां। शुभं भूयात्।